आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ओवी, रोज मी जो जॉब करते ना तू पण करायचं. मी का? किती अस्वस्थ दिसतेस. लक्ष आहे माझं. हो, बाबांच्या औषधांची वेळ झाली आहे ना आता, आणि ते बदलून दिलेत ना गोळ्या डॉक्टरांनी. तर आता मी कशी बाबांना आठवण करणार? त्यांना कळणार ना, म्हणून मला कळत नाही त्यांना कसं सांगायचं ते. काहीतरी आयडिया करायला लागेल. हो, थांब थांब, मी आयडिया करते. मास्तर, नाही म्हटलं स्वयंपाक तयार आहे, जेवायला वाढते. हा, तुमची काय आधीची औषध असली तर घेऊन टाका. माझी आता कुठली औषध? आता कुठली औषध नाहीच आहेत माझी. रात्री फक्त एक बीपीची गोळी आहे तेवढीच ना. आणि अहो माझी तब्येत अगदी ठणठणीत आहे. हा, अहो जास्तीच्या काही कुठल्या गोळ्या वगैरे घेण्याची गरजच पडत नाही मला. अनुपमा, आयुष्यात आतापर्यंत कधीच कुठलीही लपवाछपी केली नाही मी. आता वयाच्या उत्तरार्धामध्ये असली लपवाछपी करणं खरंच खूप कठीण जात आहे गा. काय कुठवर जमणार आहे हे सगळं मलाच ठाऊक. दादा, आपण मेडिकल लोन साठी अप्लाय केलं तर? पण आपल्याला जेवढी गरज आहे तेवढं लोन नाही मिळणार आपल्याला. हा हा, बोल दादा, काय अपडेट? अहो मास्तरांची तब्येत कशी आहे आता? हो हो ठीक आहे. हॅलो दादा, आम्ही सर्वांनी ऑपरेशनसाठी लागणाऱ्या ब्लडची व्यवस्था केली आहे. आपल्याकडे लिस्ट आहे. कुठल्याही मुलाला फोन करा. अहो 0 मिनिटात तो हजर होईल. आणि हो, पैशाचाही बंदोबस्त होतोय. तुम्ही काळजी करू नका. तुमच्यासारखे विद्यार्थी हीच बाबांची खरी कमाई आहे. बरं, आबाने फंड रेज करण्यासाठी ना एक लिंक तयार केली आहे. मी तुला ती लिंक पाठवतो, ती सगळ्यांना पाठव. बरं, त्या लिंक मध्ये ना मास्तरांचं नाव टाकलं नाहीये मुद्दाम, त्यांना कळू नये म्हणून. बरं, त्या लिंक मध्ये अकाउंट डिटेल्स आहेत. सगळ्यांना सांग की त्याच अकाउंटवर पैसे पाठवायला. हो हो चालेल दादा. संध्याकाळपर्यंत सर्व पैशाची व्यवस्था होईल. ठेवतो दादा. पैशांचा बंदोबस्त लवकरात लवकर झाला पाहिजे. आकाश, आपण एकदा आपला बाप गमावलाय, परत
आजोबा अगं, आता सगळ्यांचं जेवण झालंय ना, हं. मग चला ना आपण खेळूया. बर चला खेळूया, चला चला. नाही नाही, लगेच कुठे निघालात बाबा? आराम करायचा थोडा वेळ. जेवल्या जेवल्या थोडं आराम करणार आहे मी. हा, थोडा वेळ खेळतो तुझ्या बरोबर, मग आराम. है ना? चल. नाही, अजिबात नाही बाई, अजिबात नाही. आणि आराम करायचा नसेल तुम्हाला तर तुमचा तो मित्र तुम्हाला बोलवत होता ना, त्याच्याकडे जाऊन येऊ बाई. कुठला मित्र? अहो बाबा, तुम्हाला नाही का फोन आला होता एका मित्राचा, त्यांच्याकडे जायचं होतं तुम्ही म्हणाला होतात. हो, म्हणून मी जायचो तुम्हाला. काही तसं फार महत्वाचं काम नाहीच. शिवाय ह्याच्यातून दुपारी परीक्षा पण आहे ना ग आबाजी. माझ्या परीक्षेत तुम्ही काय करणार बाबा? उलट परीक्षा सुरू असताना तुम्ही काही बोललात तर मला पकडतील, कॉपी केली म्हणून. बाबा जा, तुम्ही जाऊन या. हा, अरे पण खरंच माझं त्याच्याकडे काही फारसं महत्वाचं काम नाही. मी आपला असं सहज गप्पा मारा म्हणून जाणार होतो त्याकडे. नसे ना, मित्राकडे नका जाऊ. तुमचं काही काम असलं तर ते करू द्या. हा. आणि अंधार पडायच्या आत परत या. त्या पोरींचं सुरू होतं, नाही तर बाबा नाही आले, बाबा नाही आले म्हणून. बर ठीक आहे, तुम्ही सगळे एवढा आग्रह करतात. येतो, जाऊन येतो. ए शमिका, मी तिकडे जाऊन येतो पटकन. हा, मग तिकडनं आल्यावर आपण खेळूया, सगळे मिळून खेळूया. तू, मी, लाडू, बर्फी सगळे. हा, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही आरामात जाऊन या. हवं तर मी येऊ का तुमच्यासोबत? हा चल. नाही नाही, अजिबात नाही बाई. तू अभ्यास आटपून घे ना ग. हा, मास्तर जाऊन या तुम्ही, जा. बरोबर बरोबर बोलतात त्या. मी जाऊन येतो, तोपर्यंत तू अभ्यास आटपून घे तुझा. हा, आपण आल्यावर खेळू बस. खेळ आणि जर कपडे बदलून आला. हो. किती वाजले गो? 6:15 झालेत. तेव्हा ना बाबा यायला हवे होते. तेच तर बाई, माझ्या डोक्यामध्ये सारखं तेच चाललंय बाई. मला वाटते डॉक्टरांकडे गेलेत ना, तिकडे त्यांना वेळ झाला असेल. हो, पण येवानं यायला हवे होते ते. आपण त्यांना कॉल करून विचारू पण नाही शकत. आणि डॉक्टरांकडे वेळ गेला असेल म्हणजे